दुःखाची ऊन सावली घराघराची आहे कहाणी हवे हवे से सुख वाटे हवे हवे से सुख वाटे नको नको से दुख वाटे नको नको से दुख वाटे सुख दुःखाची ऊन सावली घराघराची आहे कहाणी ऊन सावली ऊन सावली। आणि तो रवींद्र सावंत कामगारांच्या मनातून उतरला पाहिजे। प्रकाश का वागला असं? काय कमी केलं होतं मी त्याला? सख्या भावासारखी वागणूक दिली होती तरी तो असं का वागला? उद्या माझं बरं वाईट झालं तर तुझं काय होईल? नाही बाबा, नाही बाबा, काय करणार आहेस नंतर? तू कसं आयुष्य जगणार आहे की आयुष्यभर तू शेखरच्या कंपनीमध्ये कारकुनी करणार? मी तुला किती वेळा सांगितलेलं आहे की तुला मोहकला घरी आणायचं असेल, सुनबाईला घरी आणायचं असेल तर तू अवश्य आणू शकतेस, पण मला याच्यानंतर या गोष्टीवर आणखीन वाद नकोय। हाय विद्या, मी चैताली। चैताली, कशी आहेस? मी बरी आहे, तू? अगदी मजेत। बोल, काय म्हणतेस? आज कशी काय आठवण झाली माझी? म्हणजे मला तुझी आठवण येत नाही असं म्हणायचंय का तुला? तसं नाही ग, सहज विचारलं तुला। कळतंय ग मला, म्हटलं जरा फिरकी घ्यावी मॅडमची। अच्छा, तर तू माझी फिरकी घेणार आहेस तर? सॉरी बाबा। मला सांग, शेखर कसे आहेत? बरेत आता, देवाच्या कृपेने। फार लागलं नव्हतं ना त्यांना? नाही ग, ठीक आहेत पण आता। अगं मी घरी येणारच होते भेटायला, पण म्हणजे आता कारण सांगा मला। अगं नाही, खरंच खरंच मी बिझी होते, पण आता नक्की येईल तुला भेटायला। खरं सांगू का तुला, मी मुद्दामच नाही आले। म्हटलं नवऱ्याची सेवा करायची संधी मिळाली आहे तुला, मग उगाच डिस्टर्ब नको तुम्हा दोघांना। असं? थांब जरा, घोडा मैदान काही दूर नाहीये। म्हणजे माझ्या लग्नाची वाट बघतेस तर तू? म्हणजे काय, बघायला नको? आणि लग्नानंतर कळेलच तुला। वाट बघ तू, माझी थट्टा मस्करी करण्याची संधीच मिळणार नाही तुला। हे बघ, आज ना उद्या तुझं लग्न होणारच आहे ना? मला नाही तसं वाटत चैताली, थिंक पॉझिटिव्ह। अगं आपण इच्छितो तसं घडत नाही ग विद्या। तुला एक विचारू, कोणी आवडलंय का तुला? आवडला होता ग, पण तू बाजी मारलीस ना। चैताली, आज काय मस्करी करण्याचा मूड आहे का तुझा? का घाबरलीस? नाही ग, तुझा नुसता फोन जरी आला ना तरी मला खूप बरं वाटतं। ए चैतू, एक काम कर ना, वेळ काढ आणि मला भेटायला ये। खूप बोलायचं तुझ्याशी, तेवढंच तुझंही मन हलकं होईल आणि माझंही। हो, नक्की येईन भेटायला। थँक्स चैतू। ओहो, फॉर्मॅलिटीज पण? नाही ग, सहजच। चल ठेवते मी फोन।
चल बाय. बाय. नमस्कार. नमस्कार. मी नेहाची आई. मी सारंगची आई. या ना. बरं झालं तुम्ही आलात. या बसा. यापूर्वी कधी भेटीचा योग आला नाही. बघा ना, नेहाने आमच्या मनाविरुद्ध लग्न केलं म्हणून तिच्या दादांनी शपथ घातली होती की मी समजू शकते तुमच्या भावना. पोरीचा संसार तुटू नये असं मनापासून वाटतं हो. तुमचं थोडं तरी ऐकते ती. तुम्ही सांगून बघा ना नेहाला. अहो जिथे ते तुमचं ऐकत नाही ते आमचं काय ऐकणार. असं नका म्हणू. शेवटी आपल्या मुलांचा प्रश्न आहे. आपल्याला काहीतरी केलंच पाहिजे त्यांच्यासाठी. माझ्यासाठी एकदा शब्द टाकून पहा ना तुम्ही नेहाजवळ. ठीक आहे, तुम्ही म्हणता तर मी सांगून बघते. पण जे व्हायचं आहे ते झाल्याशिवाय काय राहणार नाही. विधी लिखित कुणी टाळू शकत नाही. त्या दोघांनी आपला नाही तर निदान त्या लहानग्याचा तरी विचार करायला हवा होता. त्याचा चेहरा डोळ्यासमोर आला की काहीच कसं तिळतीळ तुटतं हो. पण त्या दोघांना काय त्याचं. खरं आहे तुमचं म्हणणं. काय करू, माझं सारं की मला सोडून गेला. आपल्या दोघीचं दुःख कोणालाच कळत. ऊन सावली आई. अरे ये ये ये. आज कसं अगदी मोकळं मोकळं वाटतंय ना. मनावरचा ताण पूर्णपणे हलका झालाय बघ. त्या संपकाळात काय मनावर ताण होता गो. पण तुमच्यावर कसला ताण होता आई. अगं असं काय विचारतेस. तुला सांगते, शेखरनी कारभार हातात घेतल्यापासून असं कधीच झालं नव्हतं. बिचारा शेखर आधीच काय कमी प्रॉब्लेम फेस करतोय. त्यात तो संप, तो हल्ला. आईचं काळीज आहे ग माझं. अगं मुलाला त्रास झाला ना तर वेदना मात्र आईला होता. खरंय तुमचं आई. त्या दिवशी दिवाकरनी संप मिटल्याचा निरोप आणला आणि डोक्यावरचं ओझं उतरलं बघ माझं. तुम्ही नवस बोलला होता देवाजवळ. छे, मी संपा करता नव्हते नवस बोलले. कारण माझा विश्वास आहे माझ्या मुलावर, त्याच्या कर्तृत्वावर. शेवटी काही झालं ना तरी त्याला बाळकडू मात्र उत्तम मिळालेलं आहे. मग तुम्ही नवस कशासाठी बोलला होता. अगं मला खरी काळजी होती ती तुझी. तू कधीच असा ताण अनुभवलेला नाहीयेस ना. शिवाय इतर गोष्टीचं टेन्शनही तुला होतच. हो नाही, असले प्रसंग मला कधीच बघायला मिळाले नाही. पण तू फार धीरानं सोबत दिलीस हं शेखरला. ना कुठे स्वतः कमजोर पडलीस ना शेखरला कमजोर पडू दिलंस. फार गुणी पोरगी आहेस ग. देवाजवळ एकच प्रार्थना आहे, विद्यासाठी बोललेला नवस लवकरात लवकर फेडण्याची वेळ माझ्यावर येऊ दे देवा. आई, तुमच्या डोळ्यात अश्रू. नाही ग,
असं काही नाहीये. आई, तुम्ही स्वतःला सांभाळा. तुम्ही तसा धीर सोडला तर आम्ही कोणाकडे बघायचं? अगं वेडे, हे आनंदाश्रू आहेत. खरंच? अगदी खरं. तुझ्यासारखी धैर्यवान सून मला मिळालीये ना, म्हणून. आई, उगाच खोटी स्तुती नका करू. असू दे, तुला नाही पटायचं. हे बघ, मी कॉफी करते, आपण दोघी घेऊ. हा, ह्याच्या पुढे अशी गोष्ट होता कामा नये. आणि बजावून थरकावून सांगा त्या प्रकाशला. तुझ्या चुकीमुळे सगळं ऐकून घ्यावं लागतं. आपल्याच भाच्या पुढे गपगुमान उभं राहावं लागतं. नाहीतर हा दिवाकर कुणाचा ब्र शब्द ऐकणारा नाही. बाबा, झालं गेलं सगळं गंगेला मिळालं ना. आता त्रागा करून चूक सुधारणार आहे का? मी क्षमा मागितली आहे, विसरा आता सगळं. अरे मी विसरलो रे, पण ते विसरायला हवेत ना. ते तर वारंवार तेच उदाहरण देतात. आपली गरज म्हणून सगळं सहन करावं लागतं, दुसरं काय. अहो बाबा, आता झाली ना चूक, होते चूक माणसाकडनं. मी तर म्हणतो चूक माणसांकडनंच होते. जनावरांना बघितलं कधी चुका करतात ना. त्यांना जाऊन विचार. कोणाला? जनावरांना? शेखरला, ताईला, भाऊजींना. आहे हिम्मत तुझी? का नाही, मी हिम्मत करून विचारेल हो. पण मग तुम्हीच मला म्हणाल कशाला शहाणपणा करतोयस. नाही प्रकाश, आता आपण आपलं कार्य लवकरात लवकर आटपायलाच हवं. काय म्हणा बाबा, हा जो काय प्लान तुम्ही आखलाय हा एक प्रकारचा अप्रामाणिकपणाच नाही का? म्हणजे हे सर्व तुमचं कटकारस्थान आहे हे आत्याला कळलं तर? तिला कोण सांगणार? मी. म्हणजे मी सांगणार आहे का? पण जर आत्याला कळलं तर? तुझा बाप आहे मी, कच्च्या गुरुचा चेला नाही. मान्य आहे मला, पण तरी बाबा, म्हणजे हा बेईमानीचा पैसा आहे ना, हा पचत नाही 2 नंबरचा पैसा कोणाला. पैशावर लिहिलं असतं नंबर 1, नंबर 2. हा, आणि आपण जेव्हा मार्केटमध्ये जातो कोणी विचारतं आपल्याला हा पैसा नंबर 1चा आहे की 2चा आहे म्हणून? नाही. मग नाही, पण बाबा हो, आपल्याच माणसाची दगाबाजी, कटकारस्थान नाही. अरे दगाबाजी, कटकारस्थान याचा प्रश्न येतोच कुठे? तो पैसा, ती संपत्ती दुसऱ्या कुणाच्या घशात जाण्याच्या ऐवजी आपण त्यावर आपला हक्क गाजवला तर वाईट का? नाही पटत मनाला. मी का चोरी करतोय, डाका टाकतोय? अरे मी फक्त ताईची संपत्ती दुसऱ्या कुणाला मिळण्याच्या ऐवजी ती संपत्ती माझ्या मुलाला मिळावी एवढाच प्रयत्न करतोय बस. पण तुम्ही म्हणता बाबा तसे सोपं नाही अगदी. तू मला सांगशील प्रामाणिकपणाबद्दल. सौ सौ चुका खा के बिल्ली हज को चली, असंच आहे तुझं. पण तरी तुम्ही म्हणता तेवढं साधं काम नाही बाबा. अरे शुभ शुभ बोल नाऱ्या. हो नाऱ्या, शुभ बोलला काय आणि अशुभ बोलला काय, शेवटी व्हायचं तेच होणार आहे. बिंडो कायस तू? ओ बाबा, मीच बिंडो. वा, म्हणजे चूक केली तर बिंडो,
आणि बरोबर वागलं तर निर्लज्ज. काय गरीबाचं काही खरं नाही बा. तिकडे ती चैताली बसली आहे मला पती बनवण्याच्या नादात, आणि इकडे पिताश्री करोडपती बनवण्याच्या मागे लागलेले आहेत. प्रकाशराव, तुमचा रोडपती झाला नाही म्हणजे मिळवली हो. गणपती तूच रे बाबा माझा आपला वाली. शिकवाना तुम्ही सावंत, घर सारखा मालक तुम्हाला मिळाला. पाणी. हो. का हो, कसला विचार करतायसा एवढा? काय नाही, कसलाच नाही विचार. मग उगीच तंद्री लागली होती वय? अगं बया 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 बया, काय बी खरं नाही या माणसाचं. कधी हसतय, कधी विचार करतय. मला काय बी लक्षणं ठीक दिसत नाही हो तुमची. उगीच नेता काहीतरी बोलू नकोस. अगं आपल्या साहेबांची, आपल्या शेखर बाबूंची आठवण आली म्हणून. राहू दे, जाऊ दे तुमच्या ते शेखर बाबू. असले कसले मालक, असल्या माणसांची आठवण काढायची असते वय. नेता चुकतेस तू. तुला शेखर बाबूंबद्दल काहीच माहित नाही म्हणून बोलतेस. राहू दे. तुला खरं सांगू नेता, आमचे शेखर साहेब खूप समजदार माणूस आहेत. अगदी आमच्या मोठ्या साहेबांनी बरं का. अगं कामगारांची बाजू मांडणारा, त्यांच्या सुखदुःखात सहभागी होणारा आणि माणुसकी जपणारा असे आहेत ते. खरं म्हणजे आम्ही संप करायलाच नको होता, ती चूकच झाली आमची. अगं आमच्यापैकी एका कामगारानं त्यांच्यावर दगडफेक केली, त्याच्या डोक्याला जखम सुद्धा झाली. तरी सुद्धा पोलिसात त्यांनी आमच्या विरुद्ध बयान दिलं नाही. जर त्यांनी त्यावेळी माणुसकी दाखवली नसती तर आज मी जेलमध्ये असतो आणि पोलिसांचा मार मला खायला लागला असता. तरी मी म्हणत होते संप करू नका, त्यात आपलंच नुकसान आहे. त्यात समाधान मानावं. आता काय मिळालं तुम्हाला? अगं पण कामगाराची तशी इच्छा होती, त्याने यावर्षी बोनस हवा होता. इच्छेचं काय बी सांगू नका. इच्छा कसली घेऊन बसलात? माणसाला लई इच्छा होतात, पण सगळ्याच पूर्ण होतात होय नाही का? अगदी महिनेवानी बोलायला लागलीस की. आता मला पोपट गावलाय, तू मग मला महिनेवानी बोलायला नको का? हो ग माझी राणी. धत राणी नाही, महिनाच ठीक आहे. तुला एक सांगून येता, तू माझ्या आयुष्यात आलीस आणि माझा संसार सुखाचा झाला बघ. कधी काही मागणं नाही, कधी कसली तक्रार नाही. मिळेल त्यात समाधान मानणारी तू माझी लक्ष्मी आहेस. आता लक्ष्मी कोण? आणि माझी बायको. ग माझी मैना तूच ग. ठाव आहे मला, तर जास्त लाडात येऊ नका. अगं बस थोडा वेळ. राहू दे, काम आहेत मला. अगं
मोहक स्कूलमध्ये जायचं आपल्याला. चला 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 लवकर चला. बेटा मी तुला कितींदा सांगितलं मोहकला घेऊन तू इकडे ये. आपण सगळे एकत्र आनंदाने राहू. नाहीतर मीच येते तुला न्यायला. चल. नाही नको आई. हे बघ तू असल्या गोष्टींचा विचार करत जाऊ नकोस. मी कितीही विसरण्याचा प्रयत्न केला ना तरी लोक मला नाही विसरून देत ते. बरं मी तुझ्यासाठी गाणं म्हणू का? हा आज गोष्टी नाही आहेत माझ्याकडे पण छानसं गाणं म्हणू चालेल? तुला कुठलं आवडतं?